माझं नाव आहे रविकुमार संभाजी गर्जे। मी राहणार आहे राऊतखेड, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। मी उपसरपंच प्रतिनिधी आहे। माझी आई उपसरपंच आहे राऊतखेडची। मी संबंधित या गोष्टी, हे जे आंदोलन आहे, असं काही लोकांचा संभ्रम झाला की हा फक्त गावापुरता असा विषय आहे, असा विषय नाही। हा पूर्ण तालुक्याचा विषय आहे, पूर्ण कंधार तालुक्याचा विषय आहे। सरकार योग्यरित्या बजेट देत असतं, फक्त इथल्या लोकांच्या गैरव्यवहार किंवा यांची काम करण्याची इच्छा नसल्या कारणाने हे आंदोलन करावं लागत आहे। मला कंधार पंचायत समिती यांना वारंवार सांगून सुद्धा घरकुल बाबतीत कुठलीही समस्या आजपर्यंत निकाली लागली नाही। मी 1 वर्षापासून या संबंधित पाठपुरावा करत आहे। एक खंताची गोष्ट सांगतो, काही लोक मरण पावलेले आहेत परंतु त्यांचे पहिले हप्ते पडलेले नाहीत। या गोष्टी मी बघत 1 वर्ष झाला, परंतु इथं कुठलंही निराकरण मला दिसत नाहीये। कुठलं तरी 20-25 किलोमीटर अंतरावरून शेतकरी कष्टकरी इथं घरकुलाच्या बिला संबंधित येतो, परंतु त्या ऑफिसमध्ये कुठलाही अधिकारी नसतो। त्यांनी 10 वाजले 11 वाजले कुठल्या तरी हॉटेलमध्ये चाय प्यायला जातात। ते गोरगरीब जनता दिवसभर राब करून इथं परत गावाकडे जाते, कुठलंच काम न होता। या संबंधित सांगून सुद्धा, तक्रारी देऊन सुद्धा कुठलीही समस्या झाली नाही। या कारणाने मी 19/8/2026 ला सनदेशरित्या व्हिडिओ साहेबांना मी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनात मी त्यांना 5 प्रमुख मागण्या ठेवलेल्या होत्या। त्यापैकी पहिली मागणी होती आपली अशी की पहिला हप्ता हा तातडीने म्हणजे 27 ऑगस्ट या दिवशी तुम्ही टाकावं। आपली दुसरी मागणी होती की दर महिन्याला घरकुल योजनेतील प्रलंबित हप्त्याचं ऑडिट करून ती ऑडिटची माहिती तुम्ही ग्रामपंचायतीला कळवा, जेणेकरून ग्रामपंचायतीलाही माहिती असेल की कुठल्या लाभार्थ्याचा हप्ता रखडलेला आहे। दुसरी मागणी आपली अशी होती, तिसरी, घरकुल योजनेच्या कामकाजात ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित होते त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी। जबाबदारी पार पाडत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी। आपली चौथी मागणी होती की घरकुल योजनेतील दुसरा, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता पुढील 10 दिवसात म्हणजे 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये टाकला पाहिजे। आणि आपली 5वी मागणी होती, या घरकुल योजनेतील जी काही गैरव्यवहार झाला आहे त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। हे आपण अशा 5 प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत। प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर मी येणाऱ्या 26 ऑक्टोबर 2026 ला मुंबई येथे आझाद मैदानावर या संबंधित मी उपोषण आणि तेही आमरण उपोषण करणार आहे। तर कडक कपडे असतील त्यांचेच काम होतात, इथं गरीबाचं कोणी काम ऐकायला इथं तयार नाही। कुठलाही निकाल लागत नाही। आज सांगतात मी करतो, उद्या कोणी काही करत नाही।